बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबत आणि ईव्हीएम मशीनबाबत आता खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे। त्यांनी म्हटलं आहे की नरेंद्र मोदी हे विष्णूचे 13वे अवतार आहेत, मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला का घाबरत आहे? बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर 33 कोटी देव जरी आले आणि प्रभू श्रीराम देखील भाजपला वाचू शकणार नाहीत। ईव्हीएम माध्यमातून हुकुमशाहीच या देशामध्ये सुरू आहे। देशात 19 लाख ईव्हीएम मशीन चोरी झाले आहेत, त्या कुठे आहेत त्यातून आता संशय देखील व्यक्त होत आहे। 2024 ला या देशात राज्यात नक्कीच परिवर्तन होईल आणि ईव्हीएम मशीन बद्दल लोकांच्या मनात जो संशय आहे ते देखील दूर होईल असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे। या देशाची मागणी जगामध्ये कुठेही ईव्हीएम पद्धत आज नाही, अगदी अमेरिकेत नाही, युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही, जगात कुठेही नाही, रशियातही नाही, मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही। भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का? गेल्या 10 वर्षामध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत। त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेल्या, त्याचा शोध लागलेला नाही। हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे। या देशातला समस्त इंडिया आघाडीचा घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबरत नाही। तुम्ही घ्या, मध्य प्रदेश मधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिला तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं ते मतपत्रिकेवर असतं। पोस्टल बॅलेट मतपत्रिकेवर येतं, त्यात जवळजवळ 150 पेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती। त्याला ट्रेंड्स हा कल आहे आणि ईव्हीएम फुटल्यावरती हा कल कसा? त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या निकालानंतर लोकांच्या मनामध्ये या शंका अधिक बळावल्या। मुख्यमंत्र्यांनी पुलाचं उद्घाटन झालं, अटल सेतू जे पूल तयार करण्यात आला, त्यांच्या कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की विरोधकांकडे माणूस ठरत नाही, आमच्याकडे मोदी आहेत। मोदी असं कोण म्हणतात? राज्याचे मुख्यमंत्री हे 1.5 वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलते। आम्ही त्यांच्या प्रेमात 25 वर्ष होतो। तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता दादी? हा आमचा प्रेमभंग का झालाय समजून घ्या। फसवणुकीतून झालेला प्रेमभंग। आणि हे जे असतं ना, काल परवा आले आणि प्रेमात पडले, हा अख्खा जनानखाना आहे प्रेमात पडले। बरं, हे फार काय प्रेम टिकत नाही, सत्ता आहे तोपर्यंत प्रेम टिकेल। सत्ता ही सत्ता बोलते, ती स्वतः बोलत नाही। आणि ईडीचं भय, ईडीची भीती आणि सत्ता याच्यातूनच हे सगळं बाहेर पडतं प्रेमाला। आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष काय आहे, आम्ही 25 वर्ष त्यांच्यावर काढली। पुढे बोलताना असं म्हणते की आम्ही घरी बसून आदेश देत नाही, तर लोकांमध्ये मिळून काम करतो। कोणीही घरी बसून आदेश देत नाही। कोविड काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र